हॅलो. हा, तर आपण पुढचा जो पाठ आहे त्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आवाज आहे सर्वांना? हो हॅलो. सर. हो सर, येतोय. आवाज येत आहे का? हो सर. हा, ओके. तर पुढच्या आपण, हा ओके ठीक आहे, आपण पुढच्या पाठाला सुरुवात करत आहोत. कस्मिंचित तपोवने एकः मुनी वसति एकदा सह स्नानार्थम. बघा, तपस्या करतात त्याला तपोवन असं म्हणलं जातं. तर एका तपोवनामध्ये एक मुनी राहत होते. एकदा ते स्नानासाठी नदीवरती जात होते. स्नानात अनंतरम स अर्घ्यम यच्छति. मग स्नानानंतर अर्घ्य देत होते. सूर्याला अर्घ्य देणे आपली भारतीय परंपरा आहे. तर त्यानुसार ते ऋषी सूर्याला अर्घ्य देत होते. आणि तदा सह काकस्य मुखे मूषकम पश्यति. मूषक, कावळ्याच्या तोंडामध्ये मूषक असलेला त्यांनी पाहिलं. मूषक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उंदराला मूषक असं म्हणतात. त्यांनी ते पाहिलं. एक मिनिट. तुमच्याकडे हा, आवाज येत आहे सर्वांना आता? ओके. तर पुढे पहा काय झालं. काकस्य मुखे मूषकम पश्यति. पाषाणम प्रक्षिपती. मग त्याने काय केलं, तर कावळ्याच्या तोंडामध्ये उंदीर असलेला पाहिला आणि त्या कावळ्याकडे त्यांनी दगड भिरकावला. आणि भिरकावल्याबरोबर मूषक हा बहेन मुनी प्रति धावती. आणि त्याच वेळेस काय झालं, ते मूषक पडला आणि भीतीपोटी तो त्या मुनीकडे धावत सुटला. मुनी तम भय कारणम पृच्छति. तर मुनीने त्याला भयाचं कारण विचारलं. यदा सह भयेन मुनीप्रती धावते. सॉरी, तर थोडस मध्ये हा, आपण इथपर्यंत भाग पाहिलेला होता. प्रतिपाषाला खंडम प्रक्षिप्तता. अर्थात त्यांनी दगडाने त्या ठिकाणी त्या कावळ्याकडे दगड भिडकावला. तेन मूषका काकस्य मुखात अधः पतती. तर त्यावेळेस काय झालं, कावळ्याच्या तोंडातून ते जो उंदीर आहे तो खाली पडला. मुनीही तम मूषकम पालयती. तर मुनीने काय केलं, त्या उंदराचं पालन पोषण केलं.
एकदा मार्जारः तं मूषकं प्रति धावति. एक वेळेस मांजर त्या उंदराला पकडण्यासाठी धावत होता. मूषकाः भयेन मुनी प्रति धावति. तर मग तो जो उंदीर आहे तो भीतीपोटी त्या मुनीकडे धावत सुटला. मुनीही तं भय कारणं पृच्छति. तर मुनीने त्याला भीतीचं काय कारणाचं विचारलं. सह मूषकाः वदति. त्यावेळेस तो उंदीर म्हणाला, मार्जारः मम भय कारणम् अस्ति वदति. एवं तर त्यावेळेस तो म्हणतो की मांजर हे माझ्या भीतीचं कारण आहे. मग त्यावेळेस त्याला मुनी म्हणतात, एवं मार्जारः भव चिरं जीव गच्छ क्रीडं च इति. तदनंतर एकदा तं मार्जारं प्रति कुक्कुरः धावती. मग त्यावेळेस काय करतात, त्याला आशीर्वाद देतात. म्हणे जाऊ देत तू आता काय उंदराचा मांजर बन, असा आशीर्वाद देतात. आणि आशीर्वाद दिल्याबरोबर तो जो उंदीर आहे तो मांजर बनतो. आणि मांजर बनल्यानंतर मग त्याच्या पाठी मग कुक्कुरा म्हणजे कुत्रा जो आहे कुत्रा मागे लागतो. त्यावेळेस मग पुढे काय होतं पहा. भीतः मार्जारः पुनः मुनी प्रतिम धावती कथयती च भय कारणम. त्यानंतर भीत असलेला मांजर पुन्हा त्या मुनीकडे धावतो आणि भीतीचं कारण सांगतो. तदा मुनी पुनः बनती तम कुक्कुरा भव. तर त्यावेळेस जे ऋषी आहेत त्याला कुत्रा बनवतात. आणि चिरंजीव गच्छ. तर जा आता तू कुत्रा बन आणि चिरंजीव हो असं त्याला म्हणतात. खेळ आणि खेळ च इति. पुन्हा एकदा तम कुक्कुरम प्रतिव्याघ्र धावती. मग त्यानंतर पहा कुत्रा झाल्यानंतर तो सुखी आहे का नाही. तर पुन्हा तो कुत्रा ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याच्या पाठीमाग वाघ धावतो. त्या कुक्कुरा पुन्हा मुनी गच्छती भय कारणं वदती च. त्यावेळेस जे भीतीचं कारण आहे तो मुनीला जाऊन सांगतो. मुनी अपि पुनश्च बनती त्वं व्याघ्रः भव चिरंजीव सर्वत्र निर्भय भ्रम यथेष्टं सन्मानं कुरु गच्छति इति. गोवा आणि ज्या ठिकाणी तुला जायचंय जिकडे फिरायचंय तिकडे फिर आणि प्रतिष्ठेला प्राप्त हो असा आशीर्वाद त्याला देतात. अन्ये जनाः तं व्याघ्रं पश्यति वदन्ति च एषः न सत्यार्थः व्याघ्रः किंतु मुनेः मूषकः. तर लोक त्याला म्हणायच्या खरा वाघ नाही तर हा काय उंदीर आहे. तर व्याघ्र जरा म्हणती भो जना अहम सत्यम व्याघ्रः एव अस्मि. तर तो म्हणतो लोकांना, लोक जरी त्याला म्हणत असले तो खरा वाघ नाही तर लोकांना म्हणतो अरे मी खराच वाघ आहे. जना वदन्ति तावत् सत्यम न मन्येमहे यावत् त्वं मुनिः न भक्षसि मुनिः भक्षय सत्यम व्याघ्रः भव इति. स व्याघ्रः गर्जति मुने भक्षार्थं तं प्रति हेतु जानसि वच्च. हे व्याघ्र मा कुरु मा बलं दर्शय मा गर्ज मा कुरु पश्चात् गच्छ वीरं चिरं जीव इति. स व्याघ्रः पुनः मूषकते. तू काय कर तर त्या मुनीने तुला म्हणजे उंदरापासून वाघ बनवलं तर त्या मुनीला तू खाऊन दाखव त्यावेळेस तुला आम्ही वाघ खरा म्हणू असं त्याला म्हणतात. खाण्यासाठी जातो पण मुनी की हा आपल्याला खाण्यासाठी आला त्याला पुन्हा लगेच सापडतो त्याला उंदीर बनवतात आणि म्हणतात तू आता चिरंजीव हो. म्हणजे पहा या ठिकाणी कथेचं तात्पर्य काय तर बळाचा गर्व कधीही व्यक्तीने करू नये. ओके कोण वाचेल. हा वाचा मॅडम. कस्मिंश्चितं तपोवने एकः मुनिः वसति. एकदा सः स्नानार्थ नदीं गच्छति. स्नानात् अनन्तरं सः अर्धं गच्छति. तदा सः काकस्य मुखे मूषकं पश्यति. सः काकं प्रति पाषाणखण्डं प्रक्षिपति. तेन मूषकः काकस्य मुखात् अधः पतति. मुनिः तं मूषकं पालयति. एकदा मार्जारः तं मूषकं प्रति धावति. मूषकः भवेन मुनिः
मुनिं प्रति धावति। मुनिः तं भयकारणं पृच्छति। यदा सः मूषकः वदति मार्जरी मम भयकारणम् अस्ति इति, तदा मुनिः तं वदति मार्जरः भव चिरञ्जीव, गच्छ क्रीड च इति। तदनन्तरम् एकदा तं मार्जरं प्रति कुक्कुरः धावति। भीतः मार्जरः पुनः मुनिं प्रति धावति, कथयति च भयकारणम्। तदा मुनिः पुनः भणति, त्वं कुक्कुरः भव चिरञ्जीवं, गच्छ खेल च इति। पुनः एकदा तं कुक्कुरः प्रति व्याघ्रः धावति। सः कुक्कुरः पुनश्च हॅलो, मुनि यानंतर पुढचा भाग जो आहे सर वाचा तुम्ही. हॅलो सर, आवाज येत आहे ना? हॅलो, हा, त्याच्या पुढचा भाग वाचा सर तुम्ही. सः कुक्कुरः पुनश्च मुनिं गच्छति, भयकारणं वदति च। मुनिः अपि पुनश्च भणति, त्वं व्याघ्रः भवन् चिरञ्जीव, सर्वत्र निर्भयं भ्रम, यथेष्टं सञ्चारं कुरु, गच्छ इति। अन्यजनाः तं व्याघ्र पश्यन्ति, वदन्ति च। अन्यजनाः तं व्याघ्रं पश्यन्ति, वदन्ति च, एषः न सत्यार्थेन व्याघ्रः, किन्तु मुनेः मूषकः सः व्याघ्रः जनान् भणति। भो जनाः, अहं सत्यं व्याघ्रः एव अस्मि, जनाः वदन्ति। तावत् सत्यं न मन्यामहे यावत् त्वं मुनिं न भक्षयसि। मुनिं भक्षयः सत्यं व्याघ्रः भव इति। सः व्याघ्रः गर्जति, मुनेः भक्षणार्थं प्रतिधावति च। मुनिः अन्तर्ज्ञानेन व्याघ्रस्य हेतु जानाति, तं वदति च, हे व्याघ्रः, मां गर्वं कुरु, मा बलं दर्शय, मा गर्ज, मा कुरं पश्य, गच्छ चिरञ्जीव, किन्तु पुनः मूषकः भव इति। स व्याघ्रः पुनः मूषक भवति। हा, तर यावरती आता आपण अगोदर जसं पाहिलेलं आहे, तर त्याच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. जसं एक उदाहरण आपण आता विचारतो तुम्हाला प्रश्न. स्नानार्थे सह कुत्र गच्छति? स्नानार्थे सह कुत्र गच्छति? वदतु. एक मिनिट बोला. तर एक स्नानार्थे सह स्नानार्थे मुनिः कुत्र गच्छति, असं पण करू शकतो आपण प्रश्न. स्नानार्थे मुनिः नदीं गच्छति। नदीं गच्छति। काकस्य मुखे मुनि के पश्यति? काकस्य मुखे मुनि मूषकं पश्यति। मूषकः पश्यति। सर, तुमचा आवाज नाही येत आहे. सर, त्यांचं म्यूट आहे, काहीतरी म्यूट केलंय वाटतं सरांनी. हॅलो, हा सर. हा, आवाज येतोय ना? हा, आता येतोय सर. हा, ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला यावरती वेगवेगळे प्रश्न करता येतात. अगोदरचा जो याचा ओके, तर आपण आता पुढचा भाग पाहूया. थोडासा व्याकरणाचा भाग आहे. तर एक रिक्वेस्ट होती. हा, काही प्रश्न असेल तर विचारा, बोला. हा सर, ही कथा थोडीशी शॉर्ट मध्ये समजावून सांगता का? काय म्हणता? ही जी कथा ही थोडीशी शॉर्ट मध्ये समजावून सांगता का? हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो,
हा बोला सर. म्हटलं हा ही आता जी येत कथा आहे आहे, बोला. ही कथा थोडी शॉर्ट मध्ये समजावून हा सांगता का? तर काय असतं, तुमचा आवाज कटतोय सर. वरती निघालेले असतात. तर त्यांना एक कावळ्याच्या तोंडामध्ये उंदराला पकडलेलं दिसतं. त्यांनी त्या उंदराला सोडवण्यासाठी ते दगड मारतात. दगड मारल्यानंतर ते उंदीर खाली पडतं. खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी मग उंदराचं जे पालन पोषण ते मुनी करतात. पालन पोषण करत असताना एक दिवशी मांजर त्याच्या मागे लागते. मांजर मागे लागल्यानंतर ऋषी त्याला तो भीतो उंदीर आणि पळत पळत ऋषी जवळ येतो. आणि ऋषी जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तो कारण विचारतात ऋषी विचारतात कारण काय कारण आहे किंवा तू एवढं भीत आहेस. तर त्यावरती तो सांगतो किंवा मांजर हे माझ्या भीतीचं कारण आहे. त्यावरती त्याला आशीर्वाद देतात, जा तू मांजर हो आणि चिरंजीव राहा. मग काही दिवस झाल्यानंतर आणखीन एक प्रसंग येतो की मांजर बनल्यानंतर तो भीती गेली का तर नाही, त्याच्या पाठीमागे कुत्रा लागतो. कुत्रा लागल्यानंतर भीत पुन्हा तो मुनी जवळ येतो आणि मुनीला जो सांगतो त्याच्या भीतीचं कारण. तर त्यावरती मुनी त्याला आशीर्वाद देतात की जा तू आता कुत्र्यापेक्षा काय आहे श्रेष्ठ, म्हणजे मांजरापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, कुत्रा. तर तू कुत्रा हो म्हणतात, म्हणजे तुझी भीतीच संपेल. काही दिवसानंतर कुत्र्यावर आवाज नाही येतोय सर, आवाज कटतोय सर तुमचा. बंदच झाला, म्यूट केलं वाटतं सरांनी. सर तुम्ही म्यूट आहात. हॅलो. हा सर. हॅलो. हा सर बोला. हा ओके, थोडस मध्ये लिंक हे झाले. हा. तर पहा पुढे काय होतं, मग अशा पद्धतीने आशीर्वाद देतात त्याला की कुत्रा होण्याचा. कुत्रा झाल्यानंतर त्याची भीती जाते का नाही जात, तर कुत्र्याच्या मागे वाघ लागतो. वाघ लागल्यानंतर त्या ठिकाणी मग तो भीतीपोटी पुन्हा वापस त्या मुनीकडे जातो. आणि मुनीकडे गेल्यानंतर मुनी त्याला आशीर्वाद देतात की तू काय हो आता, म्हणजे वाघ हो, आणि तुला जिकडे फिरायचं तिकडे बिनधास्त फिर, असं त्याला आशीर्वाद देतात. मग काही दिवस झाल्यानंतर तो वाघ झालेला असतो, परंतु लोक त्याला भीत नाहीत. लोक म्हणतात हा खऱ्या अर्थाने वाघ नाही, त्याला मुनीच्या आशीर्वादामुळे हा वाघ झालेला, तर हा खरा कोण आहे, उंदीरच आहे. मग लोक सांगतात त्याला की तू जर उंदीर असशील, म्हणजे तुझा खरा वाघ असशील, तर तू काय करते, मुनींना खाऊन दाखव. मग मुनींना खाण्यासाठी तो जातो. मुनी अंतर्ज्ञानाद्वारे हे जाणतात आणि त्याला पुन्हा त्या ठिकाणी उंदीर बनवतात. अशा पद्धतीनं
बळाचा गर्व व्यक्तीने करू नये, कारण की आपल्याला ज्याच्यापासून शक्ती मिळालेली आहे त्याच व्यक्तीला आपण संपवणं हे असं करू नये, या थोडक्यात त्या कथेचं तात्पर्य आहे. ओके सर, समजलं? प्रशांत सर. हो सर. हा पाष तर आज पाष थोडस मी पाष पाषाण हा खंड म्हणजे दगड ना, खडा. दगड दगड पाषाणखंड म्हणजे दगड. ओके, ठीक आहे सर. हॅलो. हा सर, बोला. हा, मी थोडासा प्रवासात असल्यामुळं आज थोडस कमीच लेक्चर होणार आहे. बाकी तर मग बर, आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. हा ठीक आहे, चालेल सर. हा हा, नमो नमः. नमो नमः.